आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरे जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या मराठी शिका. हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. हेच बाकीच्या राज्यात काय होईल, हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा. तिकडे पंजाबमध्ये गेले आणि बोलले नाही येत पंजाबी, आम्हाला नाही बोलायचं पंजाबी, काय होईल तिकडे. गुजरातमध्ये गेले आणि बोलले नाही गुजराती बोलायचं आम्हाला, काय होईल त्या राज्यांमध्ये तिकडे. मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. आणि आमच्या लोकांनी जे सांगितलं, आमची लोक जे सांगत आले बोलत आले, तो महाराष्ट्राचा ठसा तो त्यांनी उमटवला ना. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, सीडी देशमुख, चिंतामणराव देशमुख